Welcome students. Now see the again next examples of that geometric progression. तर आता त्याच्या शेवटच्या उदाहरणामध्ये आपण येतोय. तर सी इट. तर बघा, तर काल आपण SPR चं उदाहरण बघत होतो ना. दॅट इज द 9th टाइप. तर S इज नथिंग बट द सम ऑफ दॅट, आणि इथपर्यंत आपण आलतो. S equal to A plus AR plus AR square plus dot dot plus AR raised to n minus 1. त्यानंतर प्रोडक्ट होता P, that is A into AR into AR square dot dot into AR raised to n minus 1, आणि R होता sum of the reciprocals of that, 1 upon A 1 upon AR plus dot dot 1 upon AR raised to n minus 1. बरोबर. आणि मग आता त्या ठिकाणी बघा काय होतंय ते. तर आपण we can take that S equal to, आणि S आपणाकडे आहे, and therefore S equal to that is A into bracket 1 minus R raised to n upon 1 minus R. R raised to n minus 1 घेतला तरी काय हरकत नाही. तर इथं R not equal to 1 असेल. त्यानंतर प्रोडक्ट P कसा दिला होता आपण काल, 1 into A into bracket 1 into R dot dot R raised to n minus 1. बरोबर. आणि मग 1 into something that is 1, आणि मग R ची पॉवर होती 1 अधिक 2 अधिक 3 up to n minus 1. आणि मग त्याला आपण कॉल केलं A into R raised to n into n plus 1. इथं आता शेवटची टर्म आहे पॉवर n minus 1, त्याच्या पुढची n upon that 2. तर असा तो प्रॉडक्ट आला होता, आणि रेसिप्रोकलचं सुद्धा आपण मिळवलं होतं. तर दॅट ऑल्सो वी कॅन डिस्कस देअर. आता रेसिप्रोकल मध्ये दॅट R इक्वल टू, मग काय होतं ते R, दॅट इज 1 upon A इज द फर्स्ट टर्म. बरोबर. त्यानंतर 1 minus 1 upon R raised to that of the n upon that 1 minus 1 upon R. कारण 1 upon A 1 upon AR कॉमन रेशो होता तुमचा 1 upon R. लक्षात आलं. आणि त्याला आपण स्वरूप देत होतो. तर इथपर्यंत आलतो आपण 1 upon A फर्स्ट टर्म ॲज इट इज, त्याला आपण असं लिहूया 1 upon 1 minus R raised to n, आणि हे 1 minus R परत आहे तसेच. आणखी त्याचं स्वरूप देऊया, इथं देऊ दॅट इज इक्वल टू A into bracket, आणि मग बघा तर हे R raised to n minus 1 upon that R raised to n divided by R minus 1 upon that of the R. तर असं ते आलं होतं. आणि मग आपण त्याच्या आणखी भागाकाराच्या वरून त्याला एक्सप्रेस केलं होतं. तर इथं देतो, वाटल्यास इकडे येऊ आणखी. तर R इक्वल टू, तर असा होता ते R. बरोबर. R इक्वल टू देन दॅट इज A इंटू, बघा R रेज टू n मायनस 1 अपॉन R रेज टू n इंटू, आणि मग छेदाचा छेद R अपॉन दॅट इज R मायनस 1. बरोबर. तर असा तो R आला होता त्या ठिकाणी. आणि मग आपण आता त्याला परत त्याच्या रेसिप्रोकल मध्ये कॉल करायचा. तर यांचा पण भागाकार आपल्याला करता येतोय, दॅट इज R रेज टू n मायनस 1. तर इथं आपण S आहे या ठिकाणी, काय अडचण नाही. तर बघा दॅट इज इक्वल टू देन, मग R च महत्वाचं आहे. मग ह्या R ने इथं भाग देऊया, दॅट इज A into bracket R रेज टू n minus 1 upon that R raised to n minus 1 into R minus 1. तर कसं आलं ते A into bracket that 1 minus R, आणि मग आता त्याला आपण R raised to n, तर एक मिनिट, 1 minus R raised to n, R raised to n आलंच, A आला. तर A एक मिनिट, काहीतरी मिस्टेक आहेच. तर परत एकदा कॉल करू. तर 1 upon A पाहिजे होता. तर R इक्वल टू, तर कसं होतं ते R म्हणजे दॅट इज द सम ऑफ द रेसिप्रोकल्स, 1 upon A प्लस 1 upon AR प्लस डॉट डॉट 1 upon AR रेज टू n minus 1. आणि मग त्याची सम येत होती 1 upon A
इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन आर, हा इथं मिस्टेक झाली, 1 अपॉन ए पाहिजे होतं, 1 मायनस 1 अपॉन आर. तर ती मिस्टेक झाली की मग ते चुकतं हा त्या ठिकाणी. तर आता त्याचा लसावी वगैरे देऊ या ठिकाणी, इथं देतो दॅट इज इक्वल टू, तर 1 अपॉन ए ॲज इट इज आहे, दॅट इज आर रेस टू एन मायनस 1 अपॉन दॅट आर रेस टू एन, आणि हे परत आले छेदस्थानी आर मायनस 1 अपॉन दॅट ऑफ द आर. आणि मग कॅपिटल आर कसा आला तर याच्याच थोडंसं व्यवस्थितपणे आलं पाहिजे. 1 अपॉन ए इंटू ब्रॅकेट आर रेस टू एन मायनस 1 अपॉन आर इंटू, मग हे छेदाचा छेद अंशस्थानी आले आर मायनस 1 झाले, आणि आता बरोबर मिळेल. अँड देअरफॉर आर इक्वल टू, आता हे इथं आलं आर रेस टू एन मायनस 1 अपॉन ए टाइम्स आर रेस टू एन मायनस 1 इंटू आर मायनस 1. तर कसं आलं त्या ठिकाणी आर रेस टू, हा इथं एक मिनिट परत मिस्टेक होते, आर रेस टू एन इथं वजा 1 पाहिजे, कारण आर रेस टू एन मायनस 1 हे आर रेस टू एन ह्याचा भाग करायला आर हे 1 अपॉन ए इथं आर मायनस 1 या ठिकाणी झालं. आणि मग आता आपल्याला परत त्याचा रेसिप्रोकल पाहिजे, कारण आपल्याला काय दाखवायचंय, यस अपॉन आर ब्रॅकेट रेस टू एन असं आहे ना ते, यस अपॉन आर ब्रॅकेट रेस टू एन इक्वल टू दॅट ऑफ द पी स्क्वेअर. मग त्याचं यस अपॉन आर पाहिजे ना, मग डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय, परंतु आपण यस अपॉन आर म्हणजे 1 अपॉन आर ने घेऊया, आणि मग 1 अपॉन आर इक्वल टू अंशाचे छेदस्थानी येतील आर रेस टू एन मायनस 1 इंटू आर मायनस 1 अपॉन दॅट आर रेस टू एन मायनस 1. तर असं आला त्या ठिकाणी. तर असं ते आहे 1 अपॉन आर, 1 अपॉन आर इज आर रेस टू एन मायनस 1, बरोबर. तर आता बरोबर मिळते त्या ठिकाणी ए इंटू आर रेस टू एन मायनस 1, नो प्रॉब्लेम. आणि मग आता त्याला रिप्लेस करू, अँड देअरफॉर यस अपॉन आर ब्रॅकेट रेस टू एन इक्वल टू, मग यस आहे हा तुमच्याकडं, तो आता आला त्या ठिकाणी, आणि 1 अपॉन आर डायरेक्ट घेतले, आला मी असं लिहितो आता यस इंटू 1 अपॉन आर ब्रॅकेट रेस टू एन, बरोबर. आणि मग आता रिप्लेस करू बघा, दॅट इज इक्वल टू यस काय होता आपला a इंटू 1 मायनस आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर. तर 1 अपॉन आर आताच मिळवलंय, a इंटू दॅट इज आर मायनस 1 आर रेस टू एन मायनस 1 डिवायडेड बाय आर रेस टू एन मायनस 1. तर इथं थोडंसं काळजीपूर्वक a इंटू आर रेस टू एन मायनस 1. तर परत व्यवस्थित कॉल करा, a इंटू आर रेस टू एन मायनस 1 इंटू आर मायनस 1 अपॉन आर रेस टू एन मायनस 1. तर हे असं आहे, हे वेगळं हे वेगळं, म्हणून थोडंसं काळजीपूर्वक जावं लागेल त्यानंतर. आणि मग त्याची आहे तुमची nth पॉवर, बरोबर. तर दॅट इज इक्वल टू, आणि मग आता बघूया तर काय काय घडतंय ते बघा. तर प्रॉडक्ट आहेच आपणाकडं, इथं त्याला पी कॉल करतो एका साईडला, हिअर इज दॅट ऑफ द पी इक्वल टू काय आला प्रॉडक्ट, ए इंटू आर रेस टू एन मायनस 1 इंटू एन अपॉन 2, बरोबर. तर बघूया आता काय घडतंय ते त्यानंतर. मग तिथं 1 मायनस आर आहे आणि इकडं आर मायनस 1 आलाय, तर आपण त्याची साईड बदलू, म्हणजे थोडंसं अंशाचा छेदाचा प्रश्न मिटेल. a इंटू ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू एन अपॉन दॅट 1 मायनस आर इंटू, याची साईड बदलू याची पण साईड बदलू, हे गुणाकार आहे तसेच, आणि इथं आले तुमचे 1 मायनस आर, इथं आले परत 1 मायनस आर रेस टू एन कंस पूर्ण. आणि मग आता त्याची पॉवर तुमची आहेच एन. आणि मग बघा काय काय कॅन्सल झालं, ऑटोमॅटिक आला. तर हे 1 मायनस आर कॅन्सल, 1 मायनस आर रेस टू एन, 1 मायनस आर रेस टू एन कॅन्सल, राहिलं शिल्लक ए स्क्वेअर टाइम्स आर रेस टू एन मायनस 1 ब्रॅकेट रेस टू एन. कसे आले, 1 मायनस आर कॅन्सल, 1 मायनस आर रेस टू एन कॅन्सल, ए स्क्वेअर, आणि मग त्याची nth पॉवर आहे
याचा अर्थ ते आले a रेस टू ट्वाइस n इंटू r रेस टू n इंटू n मायनस 1, कारण a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n त्यांचा घातांकांचा गुणाकार होतो. आणि आता पी स्क्वेअर तुमच्याकडे आहेच बघा, किती व्यवस्थित आला, परंतु काळजीपूर्वक कारण ही महत्वाची उदाहरण आहेत. तर s अपॉन r ब्रॅकेट रेस टू n ते असं मिळालं. सिम्प्लिफाय करू ना, तर त्या पॉवर कोण वजाबाकी कोण सगळं लक्ष ठेवावं लागतं. नाव पी स्क्वेअर इक्वल टू a टाइम्स r रेस टू n मायनस 1 इंटू n अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग a चा वर्ग झाला a वर्ग r रेस टू n मायनस 1 अपॉन n बाय 2, गुणाकार आला 2 ला 2 कॅन्सल, r रेस टू n मायनस 1 इंटू n. हे झालं पी स्क्वेअर. आणि आता याचं निरीक्षण करा. a रेस टू 2n, एक मिनिट, a रेस टू पी स्क्वेअर इक्वल टू a रेस टू nच होता ना या ठिकाणी, बरोबर आहे, कारण याचा n वेळा गुणाकार होता ना, दॅट इज a रेस टू 2n. कारण असं होतं ते प्रॉडक्ट मध्ये, परत खात्री करा, a इंटू ar इंटू ar स्क्वेअर डॉट डॉट ar रेस टू n मायनस, म्हणजे a चा किती वेळा गुणाकार आला तुमचा, n वेळा, a रेस टू n इंटू r रेस टू n मायनस 1 असं आलं ते, 1 इंटू r रेस टू n मायनस 1, म्हणजे तिथं a रेस टू n आहेच, बरोबर आहे ते, इथं a रेस टू nच पाहिजे. तर असं थोडंसं लक्ष ठेवावंच लागतं. तर लाईक ऑफ दॅट, आणि मग फ्रॉम 1 and 2 वी कॅन शो दॅट s अपॉन r ब्रॅकेट रेस टू n इक्वल टू पी स्क्वेअर. तर असे उदाहरण थोडेसे आहेत चॅलेंजिंग, परंतु मिळतात, थोडं कॉन्सन्ट्रेशन हवंच. झालं. त्यानंतर आता बघू पुढचं. हा, सी दॅट 10th वन. इफ बघा, इफ s1 s2n s3n, see that are the sum of, s stands for the sum, परंतु कुठपर्यंत बघा, are the sum of n twice n thrice n terms of geometric progression. म्हणजे sn ही n टर्म पर्यंतची बेरीज आहे, ही ट्वाइस n पर्यंतची बेरीज आहे, ही थ्राइस n पर्यंतची बेरीज आहे ऑफ अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन रिस्पेक्टिव्हली. देन व्हेरीफाय दॅट, आणि मग आपल्याला काय व्हेरीफाय करायचे ते बघा. देन व्हेरीफाय दॅट s1 इंटू ब्रॅकेट s3n मायनस दॅट s2n इक्वल टू s2n मायनस sn, s2n मायनस sn ब्रॅकेट स्क्वेअर. तर असं ते सिद्ध करणे आहे, बरोबर. तर त्या ठिकाणी काय होतंय ते बघू त्या. तर दॅट इज द जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि मग आपण त्या sn ला लिहिलं की s2n येणार, s3n येणार, काय असेल ते मिळून जाईल. तर आता काय सिद्ध करायचे तुम्हाला, sn इंटू ब्रॅकेट s3n मायनस दॅट ऑफ द s2n इक्वल टू s2n मायनस sn ब्रॅकेट स्क्वेअर, s2n मायनस sn ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. तर आता त्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू. मग सारखं चॅलेंजिंग आहे, थोडंसं बाकी नाही. आणि मग बघा, तर कन्सिडर दॅट ऑफ द जॉमेट्रिक प्रोग्रेशन विथ दॅट ऑफ द फर्स्ट टर्म a कॉमन रेशो r, दॅट इज ar स्क्वेअर ar रेस टू n minus 1. And therefore we know that its sn is a into bracket, आता इथं घेऊ r raised to n minus 1 upon r minus 1, r not equal to 1. मग आपण 1 minus r raised to n घेतलं होतं ना, इथं r raised to n minus 1 घेऊ, काही फरक नाही त्या ठिकाणी, फक्त दोन्हीकडे एकच साईड पाहिजे, इकडे एक तर इकडंच छेदस्थानी पण इकडे एकच पाहिजे. झालं. त्यानंतर सिमिलरली s2n बरोबर काय येणार, फर्स्ट टर्म तर तुमची एच राहणार, आणि जिथं n तिथं ट्वाइस n, r रेस टू ट्वाइस n मायनस 1 अपॉन दॅट r मायनस 1. बघा. त्यानंतर s3n इक्वल टू सिमिलर a इंटू ब्रॅकेट r रेस टू 3n मायनस 1 अपॉन दॅट r मायनस 1. कारण तुमचा तो कॉमन रेशो हा बदलत नाही. सिमिलरली दॅट रिमेन्स ॲज इट इज. आणि मग आता आपण
इकडनं इकडं जाणं थोडंसं अवघड आहे हा, पण तो गुणाकार करायचा वगैरे त्याच्यावरती स्क्वेअर करणं आपल्याला सोपं जाईल आणि मग अगोदर S2n मायनस Sn मिळूया. ऑब्झर्व दॅट S2n मायनस दॅट Sn. तर RHS कडून LHS कडे जाऊ. RHS इक्वल टू नाही स्क्वेअर आहे नाही का, अगोदर तेच मिळेल फक्त, आणखी कन्फ्युजन नाही होणार. S2n मायनस Sn याच्यातून हे वजा करायचे. तर बघा आता r raised to 2n minus 1 upon that r minus 1 minus a into bracket r raised to n minus 1 upon r minus 1 झालं. मग याचा अर्थ काय होत आहे, त्या ठिकाणी a upon r minus 1 कॉमन येतात बघा, त्याला कॉमन घेऊया. that is equal to a upon r minus 1 into bracket काय राहिले शिल्लक आता a r raised to twice n minus 1 बरोबर मायनस r raised to n आणि वजा वजा अधिक 1. कसे आले बघा, हे a upon r minus 1 कॉमन आले, r raised to 2n minus 1 हे वजा साइन इथं r raised to n वजा वजा अधिक 1 झाले आणि मग काम संपला. म्हणून अगोदर त्याला आपण कलेक्ट केला and therefore a upon r minus 1 वजा 1 अधिक 1 कॅन्सल 2 raised to n मायनस r raised to n. तर हा झाला तुमचं S2n मायनस Sn दॅट कम्प्लीट देअर. आणि मग आता त्याचा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न करू. तर हे असंच ठेवतो, कारण आपल्याला सिद्ध करायचे काय त्याच्यानुसार आलं पाहिजे. अँड देअरफॉर बघा आता इथं येऊ, देअरफॉर दॅट S2n मायनस दॅट Sn ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू एवढं मिळाला. मग त्याला डबल ब्रॅकेट टाकू, a अपॉन r मायनस 1 इंटू ब्रॅकेट r रेस टू 2n मायनस दॅट r रेस टू n आणि तो आहे त्याचा पूर्ण वर्ग. बरोबर. तर सिमिलरली दॅट कलेक्ट होईल. तर आता बघू काय घडतंय ते. S2n मायनस दॅट ऑफ द Sn. तर आणखी त्याच्यात आपल्याला काहीतरी कॉमन घेता येईल, परंतु घेऊ नंतर. तर असं ते आला. आता बघूया काय घडतंय ते. तर स्क्वेअर झाला दॅट इज इक्वल टू इथं येतो. तर बघा आता मग a आहे चा या ठिकाणी a अपॉन r मायनस 1. आता याला आणखी काहीतरी कॉमन येत आहे. ह्या दोघांमधून आपण r रेस टू n कॉमन घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला इथं बघा पुढचं फायद्यासाठी घेतला ते a r रेस टू n कॉमन घेतले, r रेस टू n मायनस 1 शिल्लक राहिले. कसे, कारण r रेस टू 2n ला आपण कसं लिहितो n प्लस n, त्याच्यातले एक n कॉमन आले म्हणजेच r रेस टू n इंटू r रेस टू n पाया समान घातांकांची बेरीज. मग हे आला आणि परत त्याचा स्क्वेअर आहे बघा, दॅट इज अ स्क्वेअर. बरोबर. कारण हे a अपॉन r मायनस 1 हे अजून आपल्या स्क्वेअरच्या बाहेर आलेले नाही. लक्षात आलं. दॅट इज इक्वल टू. मग आता काय घडते ते बघा, दॅट इज a टाइम्स r रेस टू 2n अपॉन दॅट r मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि r रेस टू n मायनस 1 स्क्वेअर. तर हे कसं आलं, a टाइम्स r रेस टू 2n अपॉन r मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर r रेस टू n मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. परंतु हां a अपॉन r चालेल तर ते परत काहीतरी मिळून जाईल. दॅट इज इक्वल टू. मग आता बघा तर r रेस टू n मायनस 1 आलेत नाही का. तर एकच मिनिट, a अपॉन r रेस टू 2n, r रेस टू 2n कॉमन आले, r रेस टू n मायनस 1. तर इथं काहीतरी मिस्टेक होत्या. r रेस टू 2n त्याचा स्क्वेअर होता ना, a स्क्वेअर r रेस टू n स्क्वेअर आणि मग r रेस टू 2n कॉमन आलेत. हां बरोबर आहे की, काही अडचण नाही. तर त्याच्यातून आता परत आपण इकडं बाहेर येऊ या ठिकाणी. मग a टाइम्स r रेस टू n, a टाइम्स r रेस टू n. तर आपल्याला Sn कॉमन यायला पाहिजे. एकच मिनिट. तर a टाइम्स r रेस टू n मायनस 1 ला कॉमन घ्यायचं नाही का, आणि r रेस टू 2n
आणि आर रेस टू एन मायनस वन कॉमन राहतील. हां, तर सी दॅट. तर काय घ्यायचं ते बघा, म्हणजे सोयीसाठी आपल्याला एस एन आउटसाईड आलं पाहिजे ना. मग काय काय कॉमन घ्यायचं ते बघा. तर एस एन काय आहे, ए टाइम्स आर रेस टू एन मायनस वन. मग याच्यातला एक ब्रॅकेट आहेच ना, तर मी त्याला परत असं लिहितो, ए टाइम्स आर रेस टू 2n आर रेस टू एन मायनस वन आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन इंटू आर मायनस वन. आता लक्षात येईल बरोबर. दॅट इज इक्वल टू, आणि आपल्याला एस एन आउटसाईड पाहिजे ना, म्हणून तर हे थोडंसं काळजीपूर्वक जावं लागतं. आणि मग ए टाइम्स आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन इंटू ब्रॅकेट. आणि आता शिल्लक काय राहिलं ते बघा, ए इंटू आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन कॉमन आले. याचा अर्थ शिल्लक राहिले आर रेस टू 2n इंटू ब्रॅकेट आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन. बरोबर. हे आर मायनस वन एक आले, एकच शिल्लक राहिले आर रेस टू 2n आर रेस टू एन मायनस वन. परत इथं या, थोड्याशा सिद्धता स्ट्रॉंग आहेत, मग ते कॉमन घेणं वगैरे लक्षातच आलं पाहिजे, म्हणून तर ते आहे. आणि हे झालं तुमचं एस एन. एका पार्टकडे आपण आलो. आता याला आणखी थोडंसं परत एक्सप्रेस करायचं बघा. आता आर रेस टू 3n मायनस दॅट आर रेस टू 2n यानं परत गुणायचं, कारण आता आपल्याला 3n आणि 2n कडे जायचं. आणि आलं इथं पॉवर्स आल्या ना, आणि आर मायनस वन तर दोघांच्याही छेदस्थानी आहे. आता काम संपलं. दॅट इज इक्वल टू एस एन इंटू ब्रॅकेट. मग थोडंसं त्याला आपण ह्या भाषेमध्ये लिहा. त्या ठिकाणी स्क्वेअर होता नाही का, म्हणजे एक ए तर शिल्लक राहिलेलाच आहे ना, आणि इथं स्क्वेअर आहे ना, बघा इथं ए स्क्वेअरच. बरोबर आहे, ए राहतोच आहे शिल्लक. तर या ठिकाणी ए स्क्वेअर आहे, मग इथला ए एक राहिला लिहायचा, या ठिकाणचा ए, परत या ठिकाणी ए येणार. मग आता थोडीशी ऍडजस्टमेंट करावीच लागते. त्यानंतर मग आता स्क्वेअर केलं ना आपण त्याचं, बरोबर. मग ए इंटू ब्रॅकेट परत बघा आर रेस टू 3n मायनस वन, बरोबर. एक वजा केले त्याला एक कंस टाकून परत वजा घेतले आर रेस टू 2n मायनस वन. तर असा तो ब्रॅकेट आहे. आणि हा कंस ए चा पूर्ण आर मायनस वन परत दोघांच्या छेदस्थानी. आता काम संपेल. तर असं ते आहे, थोडंसं लक्ष ठेवावंच लागतं. दॅट इज इक्वल टू एस एन इंटू ब्रॅकेट. आणि मग आता विभाजन करू बघा. ए टाइम्स ए आर रेस टू 3n मायनस वन अपॉन आर मायनस वन वजा ए टाइम्स आर रेस टू 2n मायनस वन अपॉन दॅट आर मायनस वन. आणि मग आता उद्देश पूर्ण. एस एन इंटू ब्रॅकेट आर रेस टू 3n मायनस वन अपॉन ए दॅट इज एस 3n. आणि हे बरोबर आलं तुमचं एस 2n. आणि म्हणून तर म्हटलं जातं दॅट एस एन मायनस एस 2n ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू एस 2n आहे. तर परत परत कन्फ्युजन होत आहे. एस 2n मायनस एस एन ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू. तर अशी हे स्ट्रॉंग उदाहरणं होत्या, त्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक सोडवावे लागतात, तर ते मिळतात बघा. त्यानंतर बघा आता 11 अजून एक उदाहरण आहे. याच्यानंतर फाइंड, तर एक मिळून देतो बरोबर, दुसरं त्याप्रमाणे मिळेल. फाइंड आता थोडंसं सिस्टमॅटिक आहे. समेशन आर व्हेरीज फ्रॉम 1 to 10 ऑफ 3 times 2 raised to r. And second, summation r varies from 1 to n of 5 times 3 raised to r. तर काय नाही प्रश्न, एकाला मिळवायचं, बाकीच्यांना तुम्हाला बरोबर मिळेल. तर करा कन्सिडर पहिलं बघूया. तर त्याला यस नाव देवा. दॅट इज इक्वल, आता एस एन नाही म्हणता येत आपल्याला, कुठपर्यंत जायचं त्यानुसार. समेशन आर सो व्हेरीज फ्रॉम 1 to 10 ऑफ 3 into 2 raised to r. बघा आता दॅट इज इक्वल, हे 3 into आहे, 3 कॉमन आले त्या बेरजेच्या बाहेर. तर असं समेशनचं कसं विभाजन करायचं याच्यासाठी हे उदाहरण आहे. दॅट इज 3 into 2 raised to r, 3 कॉमन आले. दॅट इज इक्वल टू मग 3 into, आता बघा
r ची किंमत 1 टाकली 2 आले, r ची किंमत 2 टाकली 2 आले, 3 टाकली 2 आले, that is 2 and that is the geometric progression. आणि मग बघा, and therefore that 2 plus 2 dot dot 2 is a geometric progression whose first term is 2, common ratio r is 2 and n equal to 10. बरोबर, कारण nth पॉवर n minus 1 असतं नाही का, फर्स्ट टर्म सेकंड टर्म n equal to that of n minus 1 equal to that of the 10th the first second म्हणजे ती 11th टर्म आहे बरोबर, n minus 1 equal to that of the 10. आणि मग आता काम संपलं and therefore our sum becomes 3 into bracket a times r raised to n minus 1 upon r minus 1. का? कारण r greater than 1 आहे म्हणून त्या क्रमाची वजाबाकी घेतल्या. आणि आता 3 टाइम्स a आहे 2 raised to 10 minus 1 upon that 2 minus 1 that is equal to 3 into bracket 2 times 2 raised to 10 म्हणजे तर एक झाल्या 2 raised to 10 1024 आलता बघा, 1024 वजा 1 आणि that is equal to 6 times 1023. याचा अर्थ किती येतील? 6 3 18 6 2 12 13 6138. तर असं हे लिमिटेड पार्ट तुमच्याकडं प्राप्त झाला बरोबर. त्यानंतर दुसरं तर काय इन जनरल आहे त्यामुळे त्याचं काही अडचण नाही आहे. तर असं ते मिळवावं लागतं. सेकंड summation r varies from 1 to n of 5 times 3 raised to r. Yes equal to summation r varies from 1 to n of 5 times 3 raised to r. That is equal to 5 times summation r varies from 1 to n of 3 raised to r. बरोबर. आणि मग आता इथं बोला that is a 5 into bracket मग 3 raised to 1 that of the 3 square dot dot that is a 3 raised to n. म्हणजे ह्या n plus 1 टर्म्स झाल्या बरोबर. आणि मग बघा that is equal to तर काय येणार त्या ठिकाणी that is equal to 5 into bracket that is the geometric progression whose first तर n plus 1 टर्म आले आपण n पर्यंत जाऊ. मग पुढचा पार्ट बघा तर इथं थोडंसं लक्ष ठेवा तुम्ही 5 into bracket 3 plus आता n minus 1 nth टर्मची बेरीज करायची तुम्हाला. मग 3 plus 3 square dot dot 3 raised to n मग ते काय असणार तुमचं तर आपलं n टर्म्स पर्यंत ह्या n plus 1 टर्म्स आहेत म्हणजे इथपर्यंत आपल्याला जावं लागेल ना. मग 9 फर्स्ट टर्म त्याची 9 येते कारण हे n plus 1 टर्म्स आल्या ना. मग त्या ठिकाणी बघा 3 ला आपण सेपरेट घेऊ हे 3 प्लस आणि मग याचं येणार हिअर दिस इज द जॉमेट्रिक प्रोग्रेशन परत सेपरेट देतो परत नको शंका. तर इन दिस 3 स्क्वेअर त्याच्या पुढची टर्म कोण असणार आहे 3 raised to 3 raised to 4 प्लस डॉट डॉट दॅट 3 raised to n म्हणजे पहिली टर्म दुसरी टर्म तसं n minus 1 टर्म्स आल्या ना म्हणजे nच टर्म्स आहेत ना त्या 1 2 3 तर कमी होते नाही का. परंतु दिसताना तर त्या n plus 1 टर्म्स दिसतात कारण 3 raised to 1 आणि n पर्यंत जायचं ना तुम्हाला म्हणजे n minus 1 टर्म्सच पाहिजे. तर पहिली टर्म दुसरी टर्म पहिल्या टर्म म्हणजे 9 आले 9 27 त्यानंतर 81 डॉट डॉट 3 raised to n आणि मग त्याची पहिली टर्म a 1 2 3 4 काय असेल ते. पण हे n plus 1 टर्म्स आहेत मग या टर्मची बेरीज घेताना आपल्याला 9 ला पहिली टर्म आणावी लागेल कारण हे n plus 1 टर्म्स आहेत इथं फसू नका. आणि मग आता बघूया तर दॅट इज नाउ 3 स्क्वेअर प्लस दॅट 3 raised to 3 प्लस डॉट डॉट प्लस 3 raised to n दॅट इज इक्वल टू 9 प्लस बघा
3चा वर्ग 9 हे आले 27 प्लस दॅट 81 प्लस डॉट डॉट प्लस 3 रेज टू n that is equal to n into a into bracket ये r raised to n म्हणजे 3 raised to n minus 1 upon that 3 minus 1 कारण r greater than 1 आणि मग आपलं s बरोबर काय येणार आहे त्या ठिकाणचं बघा 5 into bracket 3 plus 9 into 3 raised to n minus 1 upon that 2 आणि मग आता फक्त याचं 5 न त्या ठिकाणी गुणायचं बाकी काही करू नका 15 plus 45 times 3 raised to n minus 1 upon that 2 कारण ह्या n plus 1 टर्म्स आहेत आपण n टर्मचीच फक्त बेरीज डिसाइड केली आहे a raised to n r raised to n minus 1 upon r minus 1 म्हणून तिथं थोडंसं लक्ष ठेवावंच लागेल त्यानंतर तर असे हे उदाहरण थोडेसे काळजीपूर्वकच मिळवावे लागतात झालं आणि शेवटचं उदाहरण बघू तर सी दॅट 12 आणि बरेच उदाहरणं होत्या सी दॅट द व्हॅल्यू ऑफ अ हाऊस appreciates 5% per year बघा the value of a house appreciates 5% per year full stop how much is the house worth how much is the house worth after 6 years after 6 years if its current worth is if its current worth is that is 15 lakh rupees 15 lakh given that 1.05 bracket raised to 6 equal to 1.34 हे त्यांनी दिले आपल्या माहितीसाठी आणि मग इथं आपलं जॉमेट्रिक प्रोग्रेशन मिळून जाईल मग आता तुम्ही ते व्याजाचा दर शिकला म्हणजे हाऊ मच 60 इयर्स वर्थ ऑफ दॅट हाऊस इज देअर म्हणजे दरवर्षी त्या घराची किंमत किती टक्क्यानं वाढते 5% आणि त्याची करंट वर्थ किती आहे किंवा किंमत वर्थ म्हणजे किंमत त्याची 15 लाख आणि 6 वर्षांना ती किती होते ते आपल्याला पाहिजे याचा अर्थ दॅट पी इज दॅट ऑफ द 15 लाख त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट कसा आहे 5% म्हणजे 5/100 आणि मग पुढच्या वर्षीची रक्कम कशी असते त्याला आपण यस म्हणतो टोटल अमाउंट यस इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर बाय 100 ब्रॅकेट रेज टू n म्हणजे एवढ्यानं ती किंमत होत जाते ही ग्रॉस टोटल येते दॅट इज द प्रीमियम आणि आपल्याला 1 प्लस आर अपॉन 100 मिळवावा लागेल आपला किती व्याजाचा दर आहे 5% याचा अर्थ आपली कितीने किंमत वाढणार आहे 1 प्लस 5/100 आणि 1 प्लस 5/100 म्हणजे 1 प्लस 0.05 दॅट इज इक्वल टू 1.05 म्हणून तर त्यांनी ते दिलंय बरोबर आणि मग आता आपलं काम संपलं and therefore that is the geometric progression having that the first term is a and the common ratio r equal to 1.05 आणि मग आपल्याला 6 वर्षानंतर म्हणजे इनिशियल व्हॅल्यू आहे a पुढच्या वर्षाची म्हणजे आपल्याला t7 मिळवावा लागेल 6 वर्षानंतर a टाइम्स r रेज टू n minus 1 tn बरोबर कसं असतं tnth term of that sequence is a times r raised to n minus 1 आपल्याला शेवट जायचे 6 वर्षानंतर म्हणजे 7वी टर्म a आहे तुमचा 15 लाख r आहे तुमचं 1.05 आणि 7 वजा 1 आले 6 म्हणून तर त्यांनी ते दिले आणि मग 15 गुणिले किती येत आहे 1.34 कारण त्यांनी ते दिलेले आहे व्हॅल्यू फक्त एवढा गुणाकार आपल्याला करावा लागेल 15 4 60 आले 6 15 3 45 आणि 6 51 5 आले 15 1 15 आणि हे आहेत लाखामध्ये म्हणजे 20.10 lakh or that is approximately equal to 20.1 lakh after that of the 6th year किंवा तुम्ही जर त्या आपल्या व्याजाच्या ह्याच्याप्रमाणे गेलात तरी तुम्हाला एवढंच मिळेल म्हणजे दरवर्षी 15 लाखाच्या 5% रक्कम त्याची वाढते
सुरुवातीची रक्कम जर 15 लाख असेल तर 15च्या 5% म्हणजे किती, दॅट इज 15 इंटू ब्रॅकेट 1 + 5/100 एवढी ती वाढत्या. आणि असं करत करत पण ते अवघड आहे, त्यापेक्षा आपलं जॉमेट्रिकनं ते पटकन मिळून जातं आणि म्हणून तर त्याची ती 7 टर्म घेतल्या. तर अशा रीतीनं 6 वर्षानंतर त्या घराची टोटल वर्थ किंवा किंमत किंवा मूल्य हे किती असणार, 20.1 लाख इज देअर. तर अशा रीतीनं हे उदाहरण आज संपले. तर दॅट इज द मिनिंग ऑफ दॅट टोटल जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि मग आपण उद्याच्याला आता जाऊ पुढच्या माहितीकडं. तर आज इथंच थांबू. तरी शेवटचे 2-4 उदाहरणं तुम्ही व्यवस्थित बघा. दे आर व्हेरी वेल. थोड्या मिस्टेक होतच असतात परंतु त्या क्लिअर कराव्याच लागतात.